परफेक्ट नियोजन झालेले परफेक्ट नाही म्हणजे तुम्ही पाठवून द्या हो प्रतापरावांना करतो एकदम परफेक्ट करतो आता कोणत्याही प्रकारची तकलीफ नाही बघा हा ओके ओके चालतंय ना करून टाकू काहीच काळजी करू नका भाऊ हां साहेब अहो मी आहे ना 100% ओके चालेल चालतंय अरे चाल ना पटकन कुठं अडकला होता कार्यक्रमाला जायचं ना तुला वेळ काही कळतं का नाही अरे विकी बाबा आमदाराचा फोन येतो ते साधं सुद्धा काम आहे का ते पोट्ट पण येऊ राहिलं त्याचं आपल्याला त्यांच्या बरोबर काम करायचंच आहे आणि त्या पोट्ट्या बरोबर 7-8 नखरे त्यांचं सगळं नियोजन तुला करावं लागणार आहे काय आईला उद्या येते का ते मग अण्णा त्यांच्या पुढं पुढं करावं लागत आणि ते पंचायत समितीची मीटिंग आहे तिकडे पण जाणं गरजेचं आहे अहो आमदाराचा फोन येतो काम करावंच लागणार आहे विकी कळलं का हा ते करावंच लागणार आहे आपल्याला जे करावं लागणार आहे टाळता येत नाही समजलं ना हा करायचं ते तेवढं सांगितलं तेवढं करायचं आणि चला आता मारा शेल मारा बरं ठीक आहे अण्णा चला मारा शेल मारा काय गे अरे शेतात आहे ना मेसेजवर सांगितलं ना काय 4 टाइम तेच हां काय इडी विडी गे सारखी कायची कोणती शॉपिंग आता मागच्या हप्त्यात तर गेलो होतो ना पण मग मागच्या हप्त्यात गेलो ना का तालुक्याला हा अरे मग घेते किती तू कपडे हा लाली लिपस्टिक घेतली नाही का आता तेव्हाच गेलो होतो आपण काय बाई खाती का काय करी ती तुम्हाला काही कळलं ना तुझं आता लय डोक्याला ताण झाला भाऊ ते पिल्लू बेबी जाऊ दे काम बिमा आहे का नाही का सारखा काय घेऊनच फिरायचं का तुला इकडं चाला आणि तिकडं चाला हा शेतात हे काम चालू आहे या उसाला पाणी लावी काय त्या भाडव्याच्या बांधाच्या इथंच आहे ना भिंत घालून ठेवली भाडवी यांची भिंतही तोडीतो यांचा माझही तोडीतो थांब जरा फक्त कसं आहे माया बाजूनी गोष्टी होती थोड्या झालं का हा अरे लैलाबाई हो शकुंतलाबाई मंदिरात जाऊ आपण कामावर माझे जाऊ मंदिरात जाऊ नाहीच ऐकणार म्हणजे ना अवघड खेळ आहे बा तुमचा बायांचा बरं ठीक आहे जाऊ बाई जाऊ हा जाऊ तालुक्याला जाऊ शॉपिंगही करू लाल लिपस्टिक घेऊ सगळंच घेऊ पण मग सगळं घेतल्यावर तेवढं भेटेल ना आपलं मग जाऊ ना मग काय विषय नाही ओके चला पाणी पाहतो चाल ठेवू का येईला कितीला फुलांची थाळी दे दादा 50 रुपये हॅलो 1 मिनिट हां हे बाबा दे ना पूजेश थाळी माझी हे बाबा दे ना फुलांची माळ आवलं की दादा तुमची पूजेची थाळी आत पण गेली आणि देवाला अर्पण पण झाली मध्ये गेली पण आणि अर्थ मी घेतलीच नाही तर मध्ये गेली कशी स्वराताई घेऊन गेल्या कोण स्वारा बिरा मला माझी थाळी दे मला कोणी वाईन चालत नाही ए पार्लरचं दुकान चल ना दर्शन घेऊन ये ना ए बोलते ना माझी थाळी
होती तुला? काल व्यवस्थित मीटिंग चालू होती ना, आणि टीम पण फायनल झाली होती. तुला काय रे मध्येच एवढं ऊत? मेन म्हणजे तुझा प्रॉब्लेम काय आहे? माझा खूप सारा प्रॉब्लेम. तुला काय करायचं? अरे पण सगळं फायनल झालेलं. ए पादरे निघ चल. रिकामा ज्ञान शिकू नको ए, मला. माझं नाव नीट घ्यायचं. माझ्या घरच्यांनी माझं नाव नीट ठेवलेलं आहे. हे आलतू फालतू शब्द दुसऱ्यांना बोलतील चालेल, मला नाही बोलायचं. ए माझ्या नादी लागू नको, समजलं का? नीट नाव घ्यायचं काय? ए चल जाई निघ. असं पण तुझ्या तोंडाला मला बिलकुल लागायचं नाही. तुम्ही दोघी पण थांबा. ए भो दे रे माझी थाळी, मला दर्शन घ्यायचं यार. क्या तरी पण एकदा नीट विचार कर हं. ए निघ चल. आलं हिचं बोल. हा बोल ना माधुरी. अगं बाई इथं कामातून टाइम नाही भेटाना, तुला कुठे येऊ भेटायला? इथं अन्नाला भेटायला वेळ नाही. त्याच्यात ते उन्हाचा तडाखा पाहिला का कसा आहे? त्याला कावाचा तो शिरप्या दादाची वाट पाहू राहिलो मी. ते पण काही येणं नाही राहू. हा ना, बरं जाऊ दे. बरं ऐक ना, करतो मी तुला कॉल. हा काय विकी दादा, लय अर्जंट बोलवलं होतं. काय शिरप्या दादा, किती वेळ? कुठे गेले होते? ते गावात थोडं काम होतं ना, ते राजूचं रेशन कार्डचं काम करायचं होतं, त्याच्यामुळे मग त्याच्या घरी रेशन कार्ड नेऊन दिलं मी. बरं का रात्री काही चव घालून टाकली तुमची? हा त्यांना युवा नेता पाहिजे, तुम्ही तुमचं नाव सुचवताय. काय विकी दादा, असंच सुचवलं मी. हा का चालेल. बरं का तुम्हाला ते लक्की झाले पोळ का लागायला लागला? नाही म्हणजे पहिले लक्की भाऊ मग विक्की भाऊ, त्या पार्टी बदलायचा प्लॅन चालू आहे का काय? नाही हो विकी दादा, तसं काही नाहीये. मग नाही हो विकी भाऊ, ते कसं बोलायला तसंच ते. चांगलंच बोलतोय. बरं हे काय शर्ट एकच आहे का तुमच्याकडं, का दुसरा पण मी घेऊन देऊ तुम्हाला? ते काय विकी भाऊ, सासूने घेऊन दिलेलं ना, त्याच्यामुळे मग तोच घालतो. चांगले. वा 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 वा. आणि हा चष्मा कुठे आहे तुमचं? ते काय झालं, 2-4 दिवसापूर्वी बाथरूमला उठलो होतो, सकाळी पाय पडला जेव्हा फुटलो होतो. घ्या ना मग बनवून, ते तोंड पाहिलं कसं दिसते. बरं बरं घेऊन टाकतो. आणि का ते लयलाचे काही जुगाड माहिती का तुम्ही? लय ना असून बघत होते तिच्याकडे तुम्ही. नाही हो विकी दादा, ते लकी दादाचं काम आहे, आपल्या गरीबाचं थोडं काम थोडं ते. दिसतंय दिसतंय. बरं ठीक आहे. ते शेट्टीच्या अण्णाचा कॉल आला होता, बोलवलंय मीटिंग मध्ये, गॅरेजला बोलवलंय त्यांनी. चला पटकन. बहुत अर्जेंट बुला लिया। अर्जेंट डिलीवरी थी इसलिए तो अर्जेंट बुलाया ना विक्की सेठ। पिछली बार का डिलीवरी दिया ना टाइम पे। अरे काय का पिछली बार वो सेठी साहब ने मुझे 4 बातें सुनाया। विक्की सेठ, इस बार का डिलीवरी अपन टाइम पे देंगे। ठीक है अन्ना, क्या है डिलीवरी हुआ?
जोड़े आपके हाथ में। हो पाएगा विक्की सेठ? अरे विक्की सेठ का जबान। वैसे आपको अन्ना का कॉल आ जाएगा। चलो। अच्छा अच्छा ठीक है। काम हो गया। कुठे आहे नक्की दादा? काय रे गावात आहे मीटिंग चालू आहे. हा काय बोलतो? हा का कोणाच्या? विक्की शेट आणि शेखर दादा आले होते आमच्या गॅरेजला. गॅरेजला आले होते का? हो खूप मोठमोठ्या डील चालू आहे त्यांच्या. बर काय झाली? काय डील झाली? तुम्ही आपल्या गावच्या तळावर भेटा मला संध्याकाळी. मी ते सांगतो तुम्हाला काय झालं. हा यांच्या डीलच सगळ्या मोडून काढतो थांब. बर ये गावच्या तळ्यावर भेटू. अरे काय द्यावा हा? काय वेळ आणून ठेवली. चला बापही दिला असाच भोळा. या भामट्यांनी आरामखोरांनी सगळ्या जमिनी बाळकावल्या. आणि वरतून वरतून सगळा पैसा त्यांच्याच बाजूने, सगळं त्यांच्या बाजू. कमाल आहे तुझी पण. वा भारी भारी. आम्हाला ठेवलं कष्ट करायला. अरे कधी बाजार फुटणार आहे तुला हा? ते आता डीलवर डील राहिला त्यांच्यासारख्या. तुला माझी दया येत नाही का रे हा? अरे किती किती मागणं मागायचं, किती पाया पडायच्या. अवघड. हा हा बाप आहे माझा भाळा, साधा भोळा बिचारा. यांची यांची नाही जिरवली ना बाप बेटेची, नाव लावणार नाही लक्की. रामखोर सगळे. मी नाही राहणार, हे ना मी नाही राहणार असे झुरत कष्ट करत. शब्द आहे माझा शब्द. यांना यांची जागा दाखवणार आणि ज्या जमिनीवर आमचा हक्क आहे ना त्या जमिनी बळकावणार आणि मिळवणारच. हा तू दे त्यांचीच साथ दे. तो आमच्यासारख्या साध्या भोळ्या प्रामाणिक माणसांच्या बाजून नको राहू. काय तुलाही सांगून काय उपयोग आहे? किती सांगायचं. तुला काही दया येत नाही, तुला काही पाजर फुटतच नाही. तू राय आमच्या लोकांच्या बाजूनी पैशावाल्यांच्या बाजूनीच राय.